नमस्कार, मी लखन आदाटे. राजकीय दंगलमध्ये आपलं स्वागत. मागील 4 ते 5 दिवसांपासून आपण सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांबरोबर राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांशी आणि अनेक युवा नेतृत्वांशी आपण चर्चा करतोय. या माध्यमातून आपला प्रयत्न आहे सोलापुरातील प्रश्न समोर आणण्याचा. आजही आपण सोलापुरातील काही नगरसेविका, त्याचबरोबर सोलापूर शहरातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी आणि माजी नगरसेविका यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत शिवसेना महिला आघाडीच्या पद्मा टोळे, त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून आपल्यासोबत आहेत लता ढेरे, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आहेत आपल्यासोबत विजया वड्डेपल्ली, आणि माकपचा बुलंद आवाज माजी नगरसेविका नलिनताई कलबुर्गी आपल्यासोबत आहेत. आणि या सगळ्याबरोबरच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जिजाऊ महिला क्रांती संघटनेच्या दीपा शिंदे मॅडम आपल्यासोबत या चर्चासत्रात सहभागी होत आहेत. आपण सुरुवातीला जाऊया शिवसेनेकडे. शिवसेनेची काय भूमिका आहे? कारण मागील अनेक दिवसापासून आपण बघत असताना सोलापुरातील प्रश्न तुम्ही बघता, महिला आघाडीच्या माध्यमातून मांडता. कोणते प्रश्न आहेत सोलापुरातले? आमच्या शिवसेनेची स्थापना झाली 19 जून 1966 साली. 26 जून 1966 साली आमच्या शिवसेनेला डरकाळ्या फोडणारा वाघ शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह चिन्ह मिळालं. तेव्हापासून आमच्या शिवसेनेची स्थापना झाली आणि शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या अस्मिताताईंनी खूप मोठा आवाज उठवला. इतकंच नाही तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांना घेऊन पक्षाची सुरुवात केली आणि अस्मिताताईंनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये महिला बालकल्याण समितीची स्थापना केली होती. सदर समिती महिला बालकल्याण समितीमधून अजिबात काम होत नाही, सर्वजण पाहतातच आहे. इतकंच नाही तर आपल्या सोलापूरमध्ये बरेच हॉस्पिटल्स आहेत. मूलभूत प्रश्नांवरती आपण चर्चा करूयातच, परंतु महिला आघाडीच्या दृष्टीने निवडणूक कशी महत्त्वाची आहे? महिला आघाडीच्या ज्या महिला आहेत त्या निवडणुकीत उतरणार का? हो, प्रत्येक प्रभागामधून आमच्या महिला निवडणुका लढवणार आहेत. शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून त्या शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेच्या रणरागिणी निवडणुकीत उतरत आहेत असंच पद्माजींचं म्हणणं आहे. आपण जाऊयात माकपकडं. नलिनताई, माकपची तयारी काय सुरू आहे? आता माकपचा विळ्याचा हातोड्याचं चिन्ह आहे, ते खरंच स्टार चमकणार त्याचे तुमच्या चिन्हाप्रमाणे? बघा, ते स्टार आमच्या चिन्हाप्रमाणेच खरंच चमकणार आहेत. कारण हा गरिबांचा पक्ष आहे, गरिबांसाठी काम करणारा पक्ष आहे. आज आपण बघतो महिलांच्या सुविधा म्हणतो आपण, महिलांच्या सुविधा जो घरोघरी संडास बाथरूम बांधायचं म्हणून सरकारने पैसे चालू केले, पण आपण किती घरात बघितले शौचालय? किती शौचालयाचा पैसा कुठे गेला या महानगरपालिकेमधून? हे आपण च्या दृष्टीने कशी असणार निवडणूक? कारण आता तुम्ही बसपाच्या आणि या माकपच्या आघाडी आहे महापालिकेत, तिसऱ्या आघाडीचा पर्याय तुम्ही शोधताय. काय स्थिती आहे तिसऱ्या आघाडीची आता, आणि माकपची तयारी कशी सुरू आहे? माकपची तयारी स्वतःच्या सोबळा लढण्याची सुरू आहे. त्याच्यामध्ये जर तिसरी आघाडीमध्ये आले लोक तर मास्टरसाहेब घेण्याच्या ह्याच्यात आहेत, अजून ते झाली नाही आहे. पण जेव्हा होईल तेव्हा होईल. पण आम्ही आमच्या स्वबळावर लढून एकदम मोठं चिन्ह म्हणजे महानगरपालिकेमध्ये असं गाजवणार आहे, आमचा महापौर बनवणार आहे. माकपचा महापौर बनेल असा विश्वास नलिनताई कलबुर्गी यांना आहे वाटतोय. भाजपचं काय असणार आहे? मिशन महापालिका नव्हे तर मिशन जिल्हा परिषद, मिशन नगर परिषद सगळं झालेलं आहे. आता सोलापूर महानगरपालिकेवरती लक्ष केंद्रित होते तुमचं. सोलापूर महानगरपालिकेमध्ये युतीच्या संदर्भात जी चर्चा सुरू झालेली आहे त्या चर्चेच्या संदर्भात आमचे आदरणीय पालकमंत्री विजयकुमार देशमुख, त्याचप्रमाणे आमचे सहकार्य मंत्री सुभाष देशमुख आणि आमचे अध्यक्ष निंबर्गी सर यांमध्ये सध्या बैठका होत आहेत. जर युती झाली तर खूपच चांगलं आहे, पण युती नाही झाली तरी आम्ही स्वबळावर महानगरपालिकेच्या या तिरंगा झेंडा आम्ही खाली उतरून आमचा भगवा झेंडा फडकवणार हा निर्धार घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहे. आणि लोक आम्हाला उत्सुकपूर्वक आम्हाला मतदान करतील अशी मी अपेक्षा करते. ठीक आहे, भाजप आणि सेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीचा तिरंगा खाली उतरवण्याचा निर्धार केलेला आहे. राष्ट्रवादी कसं बघते? माननीय शरद पवार यांच्या साहेबांचं नेहमी लक्ष महिलांच्या मान सन्मानासाठी आणि विकासासाठी झालेलं आहे. आतापर्यंत 50% आरक्षण हे कोणी आमच्या पवार साहेबांनीच महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे. म्हणून सर्व राजकीय व सर्व क्षेत्रात जे महिला दिसतात ते पवार साहेबांच्या विचारामुळेच आलेले आहेत. तसेच महिलांचं सुप्रियाताई सुळे यांनी यशस्वीने अभियान राबवून महिलांसाठीचे जे प्रश्न त्यांना जे प्रश्न तुम्ही सगळे मांडले आहेत, विकास कामं केली म्हणताय तुम्ही. मात्र राष्ट्रवादीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची निवडणूक आहे. शरद पवारांनी महिलांसाठी आरक्षणासाठी प्रयत्न केले हे सर्वश्रुत आहे. मात्र त्या माध्यमातून महिलांना किती
जागा मिळत होत्या यापूर्वी आपल्याला माहिती आहे. तर या निवडणुकीत काय चित्र असेल आणि राष्ट्रवादी यंदा किती जागा लढणार काय बोललं जाते का तुमच्या बैठकीच्या माध्यमातून? 50% महिलांना तर दिलेलेच आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा लढण्यासाठी निवडणूक लढण्यासाठी 50% आरक्षण दिलेलंच आहे. त्या माध्यमातून आमची तयारी झालेली आहे आणि महिलांना इथून जे काही असेल सुखसुविधा मिळण्या म्हणतात तुम्ही त्या माध्यमातून असेल, सुलभ शौचालय असतील किंवा खेडेगावातून जी महिला आपली येते खरेदीसाठी शहरामध्ये येते तर तिला जे सुविधा मिळायला हव्या आहेत त्या माध्यमातून आमची लढाई असणार आहे. ठिकठिकाणी सुलभ शौचालय व्हावं. मूलभूत प्रश्नांवरती आपण चर्चा करूयात. राष्ट्रवादीची तयारी झाली आहे. खरं तर या मूलभूत प्रश्नांकडे वळण्यापूर्वी आपण सामाजिक संघटनेकडे जाऊया. दीपा ताई, तुम्ही सांगा मला, सोलापुरात कोणते कोणते असे प्रश्न आहे जे महिलांना त्रासदायक ठरत आहेत? महिलांच्या ज्या समस्या आहेत, आज आता इथं आपण सगळ्याच पक्षाच्या महिला कार्यकारिणींना तुम्ही बोलवलेलं आहे. तसं माझा संबंध कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही आहे. मी समाजातली एक घटक म्हणून इथं आलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर कॉलेजच्या जर काही मुली असतील तर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना आजूबाजूच्या लोकॅलिटीचा त्रास होतोय. ज्या आताचे ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत, अल्पवयीन मुलींवर झालेले बलात्कार असतील किंवा कॉलेजमधल्या शिकणाऱ्या मुलींवर जे काही वाईट हे केलं जातं त्यांच्याबद्दल ते असेल, छेडछाडीचे प्रकरण असतील, या गोष्टी याच्यामध्ये फक्त म्हणतात की आम्ही हा गट स्थापन केला आहे, तो गट स्थापन केला आहे, याच्यामध्ये वैयक्तिक कुणाचंही लक्ष नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी जे शौचालयाची सध्या गरज आहे, तर शौचालयासाठी भरपूर निधी मंजूर होऊन आलेला आहे. आताच एका माझ्या राजकीय भगिनींनी सांगितलं की भरपूर निधी वरून आलेला आहे आणि त्याचा पुरेपूर कुठेही युटिलायझेशन झालेलं नाही आहे. आणि जागोजागी आम्ही जेव्हा कुठं नवी पेठेत फिरायला जात असू किंवा कुठल्याही सोशल ठिकाणी आम्ही पब्लिक प्लेसमध्ये जातो त्यावेळेला हा एक महत्त्वाचा पॉईंट असतो की आम्हाला वॉशरूमला जायचं असतं, कुठेही सार्वजनिक वॉशरूम असतं, अशा ठिकाणी गेलं तरी त्याची स्वच्छता नसते. तुम्ही जर प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर आमच्याकडून पैसे घेतले जातात वॉशरूम यूज करण्यासाठी. ते महापालिकेला जात असतील कदाचित पैसे, पण तुम्ही आज जाऊन बघितलं तर अजिबात तिथं स्वच्छता नसते. किती ठिकाणी आहेत वॉशरूम? कमी आहेत का जास्त संख्येत आहेत का खूप कमी आहेत? खूपच कमी आहेत. कमी किंवा जास्त असं म्हणणार नाही मी, खूपच कमी आहे. काही ठिकाणी आता हे बागेचा जो एरिया म्हणाल तुम्ही, आपला बागेचा एरिया, तिथं तुम्ही बागेत फिरायला गेल्यानंतर म्हणा किंवा हे म्हणा, तिथून वॉशरूम आहेत कुठं नवी पेठेच्या तिकडं पुढे, आणि जिकडं अलीकडे वॉशरूम आहेत त्याच्यासमोर पानपट्ट्या वगैरे आहेत जिथं लेडीज जाऊ शकत नाहीत डायरेक्टली. मग अशा वॉशरूमचा उपयोग काय? आणि तुम्ही बाहेरून जरी बघितलात, समोरून जरी गेलात ना, तर तुम्हाला रिक्षासाठी थांबू वाटणार नाही किंवा बससाठी थांबू वाटणार नाही. एवढी भयानक अवस्था तिथं झालेली आहे. आणि दुसरं, महिलांच्या संरक्षणाचं तुम्ही म्हणत असाल तर हे रात्रीचा वगैरे जो काही प्रवास आहे, 8-8:30 नंतर जर मुली बाहेर येत असतील किंवा काही मुलींच्या ट्युशन्स असतात 8:30-9 नंतर, तुम्ही जर हा आपला भादुगले क्लासेस पूर्वी चालायचा, चर्चकडून येणारा रस्ता जो आहे किंवा एम्प्लॉयमेंट चौकातनं मधून येणारा ज्ञान प्रबोधिनीचा मागचा रस्ता जो आहे, तिथून वगैरे शॉर्टकटने यायचं धाडस कोणी करत नाही, अजूनही करत नाही. 7च्या नंतर हा आता आपण जिथं आहे, ज्या एरियात आपली मुलाखत चालू आहे, या पुलावरून जाताना देखील आता सध्या तुम्ही एक तिथं ग्लान्स मारा, त्या रस्त्यावर सध्या लाईट चालू नाही आहे. बरोबर आहे की नाही? आता सध्या जरी तुम्ही एखादा व्हिडिओ तिकडे मारला, सध्या लाईट चालू नाही आहे. आमच्या मुली 8:30-9ला ट्युशनवरून येतात, कितपत त्या सेफ आहेत? किंवा काही महिला आहेत 9-9:15ला म्हणजे कामावरून निघून येत असतील तर त्या कितपत सेफ आहेत? निश्चितपणे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सोलापुरातील एकंदरीत संपूर्ण जनतेच्या नव्हे तर फक्त ज्या महिला आहेत, ज्या कामासाठी घराबाहेर पडतात, बाजारासाठी बाहेर पडतात, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आजकाल शिक्षणामुळं प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी चांगल्या ट्युशन्स लावतो, मात्र त्या ट्युशनवरून परत येताना त्या कोणत्या परिस्थितीत असतील, एक मनात भीती असते या महिलांच्या. म्हणूनच या सगळ्या प्रश्नावरती चर्चा करत असताना ताई, खूप गंभीर परिस्थिती आहे, काय वाटतं तुम्हाला? खूपच गंभीर परिस्थिती आहे. आजचे महानगरपालिका ह्या सगळ्या सुखसोयी द्यायला पाहिजेत. आज जे काँग्रेसची सत्ता घेऊन लोक बसलेत त्यांनाही दिसत नाही का रात्रीचे पथदिवे कसे चालू असावेत? महिलांसाठी जागोजागी बाथरूमची सोय केली पाहिजे. आणि जे महिला रस्त्यातून निघतात तेव्हा त्या रस्त्याची व्यवस्थित घडणचढण व्यवस्थित असली पाहिजे. आणि आता त्या बहिणींनी सांगितले, खरंच बघा त्या बाजूला अंधार आहे, घरातल्या मुली बाहेर कशाने घ्यायच्या? घरातल्या महिलांना पण असं वाटतं की माझी मुलगी कधी घरी येते का, तिला रस्त्यात काय होतं? महिलांना तर अजिबात संरक्षणच नाही. महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. आज महानगरपालिकेमध्ये महिला निवडून आल्यात, किती महिला या 5 वर्षात बोलल्या? महिलांचं एक उदाहरण मांडायला पाहिजे, महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. पण त्यांनी काय केलं?
महानगरपालिकेमध्ये 5 वर्ष फक्त मुग गिळून सगळे विरोधक आणि हे दोघे मिळूनच होते. वाटलंच नाही विरोधक कोण आहे आणि तिथला सत्ताधारी कोण आहे. ज्यावेळेस गेल्या 5 वर्षाखाली असं होतं की विरोधक कोण आहे ते कळत होतं, पण यावेळेस विरोधकांनी दोघं चिडीमिळी गप बसायचं, काम करायचं नाही, सगळं खायचं आणि निवांत बसायचं. महिलांसाठी कुठलीही सोय नाही. महिलांसाठी शिवण क्लास केले पाहिजेत. महानगरपालिकेमध्ये किती योजना आहेत, किती योजना असल्या तरी एक दिवस थोड्या योजना बाहेर येतात, ते 5 दिवस चालतील, नंतर त्या बंद. पैसे कुठे गेले, मशीन कुठे गेले, काहीच नाही त्याचा पत्ता. महिला बाल कल्याण समिती आपल्याकडे, त्याचा कारभार कसं बघता तुम्ही महापालिकेत काम करत असताना आणि आता सुद्धा कामकाज तुम्ही बाहेरून बघत असताना कसा आढावा घ्याल? हे बघा, महानगरपालिकेचा महिलाचा कारभार तिथं बघितलेला. हल्ली बाबा 40 वर्षा खजाना, तिथं कुणी काही व्यवस्थित काम करतच नाही. ज्याच्या हातात दिली सत्ता म्हणजे ज्याच्या हातात लाटी त्याची भैस आहे. तिथं कुणी कुणाचं काम बघत नाहीत, कुणी काम केलं बघत नाहीत. महिला बाल कल्याण काढलंय, पण ते कुणासाठी? महिलांसाठी काढलंय. तिथं आहे का? फक्त ते ऑफिस रंगवणं, ऑफिसमध्ये बसणं, फोन करणं, गाडी घेणं, निघणं, एवढंच काम आहे. कधी महिलांसाठी बाहेर कोणते कार्यक्रम आणलेत का? बघा, आजचे बगीचे बघा. तुम्ही म्हणता बगीच्यात मुलं खेळायला जातात, बगीचे ओस पडलेले आहेत. कुठल्या बगीच्यामध्ये पाणी नाही, लाईट नाही. आणि आता किल्ल्याचा बगीचा मी पण ऐकलाय. त्या दिवशी मी याला गेले होते, अशा तुमच्या कार्यक्रमात गेले होते, तिथे विचारलं या किल्ल्यामध्ये लाईट नाही, काय नाही. तर हा किल्ला पण दुसऱ्याला गेला असं म्हणजे जे आपली ओळख आहे सोलापूरची ती सुद्धा दुसऱ्या म्हणजे ह्याला द्यायला लागले, सहकारी लोकांना द्यायला. म्हणजे सरकारी लोकांचं नाही आहे, जिथं मोठे मालकी लोकांना ते चाललेलं आहे. सर बागेचं नाही, कुठल्या शौचालयाचं नाही, कुठलंच नाही. मग महिलांसाठी काय सुरक्षा मला सांगा. या महानगरपालिकेने काय दिलं? टॅक्स घेतात, युजर चार्ज म्हणून टॅक्स घेतात. युजरच नाही तर चार्ज कुठला आहे? बरोबर. हां, त्याला युजर चार्ज म्हणून त्यांनी म्हणतात. आता हद्दवाडमध्ये बाथरूम नाही, ड्रेनेज नाही, त्याला युजर चार्ज लावलाय. युजर चार्ज कशाला म्हणतात ते महानगरपालिकेला माहीत आहे का? मग ह्या 5 वर्ष या लोकांनी काय केलं? आताच्या नगरसेवकांनी सेविकांनी काय केलं? महिलांसाठी प्रश्न उचलायला पाहिजेत, गरिबांसाठी प्रश्न उचलायला पाहिजेत. आज महिला जेव्हा सकाळी कामाला जाती, पाणी केव्हा येत आहे? कधी पहाटे येत आहे, कधी रात्री 2ला येत आहे. ठीक आहे, आपण पाण्याच्या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करूया. महिलांसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तो. आपण राष्ट्रवादीकडे जाऊयात. आपण ही सगळी चर्चा ऐकत असताना खूप महत्त्वाचा मुद्दा आला तो आपल्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेचा. अगदी सोलापुरातल्या मुख्य नव्या पेठेच्या मागची बाजू जर बघितली तर बऱ्याचदा त्या साईडनं सुद्धा जाणं महिलांसाठी खूप धोकादायक आहे, अशीच प्रतिक्रिया आहे. तर आपल्याला काय करायला हवं? कारण महिलांसाठी खूप गंभीर परिस्थिती म्हणावल्या गेली. बरोबर आहे ताईंचं की कारण बाजारपेठ नवी पेठ ही असं बाजारपेठ आहे, तिथं महिलांचं जास्त खरेदीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे कपडा मार्केट असेल किंवा लेडीजचे सगळे खरेदी असेल, त्या बाबतीत महिला जास्त आहे. नवी पेठेमध्ये जास्त येतात आणि ग्रामीण भागातनं पण महिला खरेदीसाठी येतात. त्यामुळे तिथं पाणी पिण्याची व्यवस्था असावं, सुलभ शौचालय चांगले असावे महिलांसाठी. आणि म्हणजे रात्रीच्या वेळी जरी महिला खरेदी करून बाहेरगाव जात असेल तर दिवाबत्ती चांगली असावी, तिला गाड्यांची सुविधा व्यवस्थित असावी, की बस महामंडळाच्या बसेस सुविधा व्यवस्थित असावी, त्या जेणेकरून तिला आपल्या गावी परत जाता यावं, किती सुरक्षित असावी, या माध्यमातून महानगरपालिकेने काळजी घेतली पाहिजे. आपल्यासोबत पद्मजा ताई पण आहेत. ताई, तुम्ही हद्दवाड भागातून येत असताना शहरात येता, मात्र जाताना रात्री बसची सुविधा नसते, सगळीकडे पथदिवे लागलेले नसतात, नावाला तिथे खांब आहेत, अशी तक्रार होत असते. काय वस्तुस्थिती आहे? हद्दवाड भागामध्ये खूप ठिकाणी लाईट नाही आहे. रात्री अपरात्री प्रवासातून आलेल्या महिला आणि बऱ्याच वेळेस महिलांना खूप अडचणी येतात. अंधार असतो, रिक्षा मिळत नाही, बसेस मिळत नाहीत. तर मला असं आवर्जून सांगायचं आहे शिवसेनेच्या माध्यमातून की महिलांना संरक्षण मिळायलाच पाहिजे. आणि तिकडच्या लाईटची व्यवस्था अजिबात महानगरपालिकेचे लोक पाहत नाहीत. आतापर्यंत निवडून आलेले सगळे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत, अजिबात त्यांनी काम केलेलं नाही. हद्दवाड भागामध्ये जेवढा निधी आलेला आहे तो पूर्णपणे निधी हडप केलेला आहे. अजिबात त्यांनी काम केलेलं नाही आहे. तिकडच्या साईडला ड्रेनेज असो, महिलांना तर सुलभ शौचालय अजिबात नाही आहेत, अजिबात सुलभ शौचालय तिकडच्या साईडला नाही आहेत. त्यामुळे महिलांची सोय व्हायलाच पाहिजे. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी कामं केली नाहीत असं म्हणणं शिवसेनेचं. नाही, हे चुकीचं आहे साहेब. आतापर्यंत हद्दवाडचा जो भाग झालेला आहे तो आमच्या युती काँग्रेस सरकारनेच केलेला आहे. जो तुम्हाला आतापर्यंत जो सगळं सुविधा दिसतात आहे, लाईट असेल, ड्रेनेज असेल, ती सगळी सुविधा युतीच्या माध्यमातून झालेली आहे. ठीक आहे, आघाडीच्या माध्यमातून झाली म्हणे सगळी सुविधा सोलापुरात. या महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता गेल्या अनेक वर्षापासून
त्या ठिकाणी ते सत्ता गाजवत असताना त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे. आत्ताच त्या ताई म्हटलेत, राष्ट्रवादीच्या ताई, की इथं लाईटची सुविधा व्हायला पाहिजे, पण त्यांना हे माहीत नाही आहे की सत्ता कोणाची आहे. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना त्यांना साधं बल्ब लावायला चोक नाही आहे, चोक असेल तर व्हेंटिलेटर नाही आहे. अनेक कारणामुळे त्या ठिकाणी खरेदीचा घोटाळा त्या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे, आणि घोटाळ्यावरती येऊया. आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो महिलांच्या सुरक्षेचा. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोलापुरात CCTVचं कव्हरेज सगळ्या सोलापुरात होणं खूप महत्त्वाचं आहे. याकडे कसं बघता? आता काही भागामध्ये CCTV कॅमेरा त्या नगरसेवकांच्या माध्यमातून लावलेला आहे आणि खरं म्हणजे ही महापालिकेचं कर्तव्य आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी हा विषय की महिला महापौर आहेत, गेल्या 5 वर्षामध्ये 2 महापौर महिलाच झालेल्या आहेत, त्या महिला महापौरांना या माध्यमातून की आपण एक महिला आहोत, आपल्याला सुरक्षितता हे त्यांना प्रत्येकांना हे सुरक्षितता वाटतं, त्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक चौकात आज कॅमेरा लावलं तर आज प्रत्येक महिलेला संरक्षण अवश्य मिळालं असतं. पण मंगळसूत्र चोरी वाचली असती, कारण गाड्यावरती येता जाताना आपल्याला पाहिलेलं आपण चित्र ते या कंबर तलावापासून ते विजापूर रोडला अनेक वेळा मंगळसूत्र चोरीला गेलेला प्रकार आमच्या नगरसेविका रोहिणीताई तडवळकर या भागातून जात असताना त्यांनी गाडी चालवताना त्यांच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून गेलेलं आहे. पण त्यावेळीसुद्धा आम्ही अनेक वेळा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या लाईटच्या संदर्भात आवाज उठवलेला आहे आणि आवाज उठवलेला असताना फक्त तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी प्रशासन आणि शासन हे फक्त कांडोळा करतात आणि कांडोळा करतायत आपलं म्हणणं आहे. निश्चितपणे खरं तर सोलापुरातील महिला प्रसाधन गृहांचा मुद्दा नेहमीच गाजत आला आणि या सामाजिक कार्यकर्ते असू दे किंवा राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असू द्या, प्रत्येकाच्या ओठातून जे शब्द बाहेर पडले त्या प्रत्येक शब्दातून खंत होते आणि त्यांच्या शब्दातून बोलले गेलेली तळमळ होते. त्यामुळं या सगळ्या प्रश्नांवरती आपण यापुढे चर्चा करणार आहोत. मात्र इथे एक ब्रेक घेऊयात. तुम्ही बघत राहा BR न्यूज. ब्रेक नंतर राजकीय दंगलमध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाबरोबरच जे प्रश्न खास करून सोलापूरातील महिलांना भेडसावतात. आपण जाऊया नलिनी कलबुर्गी यांच्याकडं. तर एखाद्या नगरसेविकेच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावून नेलं जातं, त्यानंतरही सोलापुरात जे प्रमुख चौक आहेत तिथं CCTVचं कव्हरेज नाही आहे. ज्या पद्धतीने तिथं पोलिसांची सुरक्षा पाहिजे ती देखील नाही आहे. कसं बघता याकडं? हे बघा, त्या आपल्या एखाद्या नगरसेवकाचं चालू नगरसेवकाचं जर मंगळसूत्र जातंय, मग तिने विरोधक सांगते, सत्ताधारी सांगते लढलं पाहिजे की नाही, की माझं मंगळसूत्र गेलंय, माझं गेलंय म्हणजे मग दुसऱ्याचं किती जाईल. मग तिने स्वतःहून लाईटाची व्यवस्था केली पाहिजे की नाही. काय लढलं नाही. तुम्ही विरोधक आणि तुम्ही एक सांगते सत्ताधारी आणि तुम्ही मिळून तिथे चाललेलं आहे काम, दोघं मिळून खायला लागलात, गप बसायला लागलात. तुम्ही जर काम केलं, काहीच केलं नाही काम, काय भांडण केलं तर तुमचं गेलं कसं आणि माझा अंधार कसा आहे नाही ना. आज अंधार कसा आहे, तुम्ही लढलं तर अंधार कसा आहे ते मला सांगा. पक्षाची भूमिका सांगू नका. 5 वर्षात कुणी काय केलं दाखवा. 5 वर्षात एखाद्याने सुद्धा काही केलं नाही. हे बघा, तुमच्या जवळ काही नाही, तुम्हाला दिसायला नाही अंधार. मग 5 वर्षात त्यांनी काय केलं? कोणी केलं? तुम्हीच केलं निर्माण. दोघांनी तुम्हीच केलं. आम्ही नव्हतं सत्तेत सामील. आमचे किती नगरचे तुमच्यासारखे आले ना, आम्ही महानगरपालिका हलवून ठेवू आणि जनतेला न्याय देऊ. आम्ही आज बोलतो आम्ही की आमच्या जर आला महापौर तर जनतेला कसा न्याय देतो तुम्ही बघा. रोज पाणी मिळेल, लाईट एखादा पण दिसणार नाही, रस्ता तुमचा सपोर्ट होता म्हणते भाजप. नाही आमचा तिसऱ्या आघाडीमध्ये कधी सपोर्ट नाही. उगा काहीतरी म्हणायचं नाही, कुणाचं म्हणायचंच नाही. तुम्हाला बोलायचं भाजपचं म्हणणं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीने हद्दवारी केली असली तरी माकपची तिसऱ्या आघाडीचा सपोर्ट नाही. माकपची आघाडी कधीच झाली नाही. काँग्रेस सांगते हे काय बोलतात, हे उलटा बसून एक दोघं बसतात काम करतात. त्यांनी कधी बघितलं का, तुम्ही ऐकलं का काँग्रेसची कधी आघाडी झालेली?
विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांना हेच माहित नाही आघाडी कशाला म्हणते. हो, त्यांनी त्यांचं म्हणणं काय हद्दीवर भागाच्या प्रश्नावरती माकपनं पाठिंबा दिला तर म्हणतात. पाठिंबा कधीच माकप देत नाही. माकप गरीबाच्या सुविधेवर असतो, माकप जनतेच्या सुविधेवर असतो. जे सुविधा मिळते त्याच्यासाठी माकप मोर्चे काढते. हे काय करतात? कधीच एखादा मोर्चा बघितला का? मोर्चा बघितला का बघितला का? काँग्रेसचा बघितला का? मोर्चा हा सतत पाण्याच्या संदर्भात कधी काढला आम्ही विचारा? अनेक वेळा घेऊन गेलेलो आहे. कधी काढला कोरोनाच्या विचारा? वेळेस आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी काही नाही. आज आम्ही पाईपलाईनचं जे काही काम बघा, केलेलं आहे, विरोधक आणि भाजपचं आहे, सत्ताधारी. हे आज आवाज भाजपने बघितला का केलेलं तुम्ही? आहे. आवाज बघितला का बोर्डात? 5 वर्षात आवाज बघितला का? विरोधकांचा या आवाज सुद्धा आहे. विरोधक आहेत. आज कम्युनिस्टचा विरोधक आवाज दिसतंय का? दाबला गेलाय तिथं. अरे कम्युनिस्ट अरे नाही आहे ना तुमचे जादा. कुठे गेले अरे कम्युनिस्टचा आवाज कोण दाबलाय? काँग्रेसनं दाबलाय का? कोणी दाबला नाही. कम्युनिस्ट आवाज कधी दबतच नाही. कम्युनिस्टचा आवाज दबतच नाही. अहो तुम्ही सत्य पैशाच्या जोरावर तुम्ही घेता ना. आमच्या सरकारला खरेदी करून बघा, आमच्या सरकारला देऊन बघा. आमचे 3 मग नगरसेवक त्या ठिकाणी आहेत. अहो, असू त्यांचा द्या. आवाज कधी बघितला का? किती आहे? तुमचे 15 भाजपाचा आवाज आज विरोधात किती आहे? आमचं तुमचे लढाई 15 आहे. तुम्ही काय केलं? तुमचे 3 नगरसेवक तुम्ही कधी काय केलं, हो? उघडलं नाही. अहो, आम्ही असताना बघितलं की. राष्ट्रवादीला विचारूयात आपण. राष्ट्रवादीनं काय केलं म्हणतायत? माकपचा प्रश्न आहे. बघितलं की माकपकडनं उत्तर घेऊया. नाही, राष्ट्रवादी आणि युती सरकार असताना ना आघाडीचं सरकार असताना. उजनीचं पाणी जे शरद पवारच्या विचाराच्या माध्यमातून सुशीलकुमार शिंदे आणि यांच्या माध्यमातून युती सरकारनेच उजनीचं पाणी आपण सोलापूरला दिलेलं आहे. किती वेळा ते उजनीचं पाईपलाईन किती वेळा झालेलं आहे. सांगून जे कानाला असं ते हे झालेलं आहे. अहो आमचा पाईप ऐकून म्हातारं व्हायला लागलं. माझा जन्म झाला मग त्यावेळेस तेव्हाची उजनी पाईप आहे, अजून पाईप बदललीच नाही. हा. अजून उजनीचं अहो अजूनही पाईप कितीला सांगता तुम्ही? काँग्रेस म्हणताय जे काय सोलापूरकर पाणी पित आहेत ते सगळं काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे झाले असं त्यांचं म्हणणं आहे. शरद पवार आणि अहो, त्याला छिद्र पडून गेलंय, घाण पाणी आलेलं आहे. काय सोलापूरला पाणी आहे का? यांचं पाणी सगळं बंद झालंय. 5 दिवसातून एकदा बी ना पाणी यांचं. मग काय तर सिव्हिल हमेशाच चालू आहे. काय नाहीच आहे त्यांच्याकडे. एवढं आता बघा सुशीलकुमार शिंदे कवाचे किती मोठे झालेत. एक तरी पाईप बदललेला बघितलं का? बघितलं का? कधी ऐकलं का? आज 5 दिवसाला एकदा पाणी येतंय. काय केलं तुमच्या सुशीलकुमार शिंदेनी? काय केलं? 5 दिवसाला एकदा पाणी येतंय. एवढं मोठं पाणी आहे पण पाण्याचं नियोजन आहे का तुमच्याजवळ? फक्त बोलता आम्ही हे केलं आणि ते केलं. वर्षानुवर्ष म्हातारी झाली बाई तरी ते सांगायला लागलात उजनीचं पाईप, उजनीचं पाईप. कितीला सांगता उजनीचं पाईप? मग वस्तुस्थिती आहे. आज बघा पाणी आहे का? बाई सकाळी थांबा, बाई सकाळी उठती कामाला जाती, पहाटे नळाला पाणी येते, कधी 3 वाजता येते. एक हद्दवरच्या महिला कानामध्ये पाईप लावून झोपतात, कुणी पायाला बांधून झोपतात. तुमच्या राज्यात हे आहे का? तुम्ही म्हणता सुशीलकुमार शिंदेने पाणी आलं, सुशीलकुमार शिंदेने सिव्हिल केलं. त्या सिव्हिल मध्ये एक तर का लंगडा पायून पडला तर माणसाला औषध नाही तिथं. काय म्हणता तुम्ही? मशीन आहे का? एवढं मशिनरी आहे, सगळ्या मशिनरी बंद आहेत तिथं. काय केलं तुम्ही जनतेसाठी? किती वर्ष तुम्ही राज्य केलात? एखादं तरी काम केलं का? फक्त सांगायचं आमच्या सुशीलकुमारनी हे केलं, आमच्या पवारांनी हे केलं. काही नाही, काही नाही. यांना सुद्धा माहित आहे, हे बी एवढ्या वयाचे झाले असतील, यांना सुद्धा माहित आहे की तिथं काय नाही. 0-0 भोपळा. 0-0 भोपळा आहे. भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपने काय यांच्यावरती अंकुश ठेवला नाही असंच माकपचं म्हणणं आहे. दरवेळेस तुम्ही पण त्या सभागृहात अनेक वेळा तुम्ही उपस्थित राहतात. तर आम्ही पाण्याच्या संदर्भात अनेक वेळा मटका फोडो आंदोलन, घागर मोर्चा आम्ही अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे. त्याचं मीडियाला माहीत आहे. आम्ही काय सांगणं हे उचित नाही आहे, कारण आम्ही ज्या वेळेस पाण्यासाठी आम्ही आंदोलन करायचं ते केलेलं आहे. म्हणून तर आज 2 दिवसाआड पाणी पुरवठा जो करत आहेत ते आमच्यामुळे. पण आमचं जाहीरनामा आमच्या आंदोलन केलं जनतेने, जाहीरनाम्यामध्ये दररोज पाणी पुरवठा जनता हे उलटी करणार. हे त्यांचं ध्येय धरून हे होतं. दोघं पण गप्प आहेत. त्यांचं- हे बघा यांचं बी आता चाललं की नाही? किती आहेत त्यांचे बी हे नगरसेवक? बघा. शिवसेनेचे किती आहेत? भाजपचे किती आहेत? त्यांना हे विद्यमान support आहे. नगरसेवक आहेत आता. कम्युनिस्टचा यांच्या नळाला support किती आहे. पाणी येतं आमचा विचारा. support नाहीये. यांना पाणी मिळतं का विचारा? हे अलिप्त आहे. यांना विचारा. त्यांचे 3 नगरसेवक जे आहेत ठीक आहे.
राष्ट्रवादी काय म्हणते? पाण्याचा काही निसर्गाची साथ नव्हती त्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षांनी पाण्याची सुविधा केली होती महिलांनी टँकरद्वारे झाल्या ह्याच्याद्वारे भविष्य काय सांगू नका. आता आहे ना पण जेव्हा दुष्काळ पडला होता पाण्याची निसर्गाची साथ नव्हती जेव्हा नव्हती तेव्हा केली आहे टँकरनी पाणी सुविधा दिलेली आहे घरोघरी पाण्याची सुविधा केलेली आहे तुम्ही म्हणूच नका ताई असं बोलायची ठीक आहे, हातदोड भागामध्ये काय स्थिती आहे पाण्याची? पाण्याची अजिबात सोय नाही. 4-5 दिवसाला पाणी येतं, रात्री अपरात्री पाणी येतं. प्रत्येक महिलेला रात्रभर जागरण करावं लागतं आणि पाणी कधी येतं याची वाट बघत जागरण करत बसतात सगळ्या महिला. दुसऱ्या दिवशी कामाला जावं लागतं. हातावरची पोट आहेत प्रत्येक महिलांचे आणि रात्रभर जागरण केल्यामुळे दुसऱ्या दिवशी काम त्यांना जमत नाही. पाणी भरल्याशिवाय पर्याय नाही. 5 दिवसाचं पाणी त्यांना साठवण करावं लागतं. प्रत्येक माझ्या माता भगिनींना पाण्यासाठी खूप हाल सहन करावे लागतात. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने अजिबात पाण्याची काहीही सोय केलेली नाही. पाईपलाईन घातली, आत्ता घातली पाईपलाईन चालू आहे. आता इथून पुढे पाणी का अर्धी पाईपलाईन चालू आहे. ड्रेनेजचं अर्धवट काम केलंय. अर्ध्या ठिकाणी ड्रेनेजचं पाईपलाईन केली, अर्ध्या ठिकाणी ड्रेनेजची पाईपलाईन केलेली नाही. रस्ते आत्ता चालू आहेत कारण आता इथून काँग्रेस राष्ट्रवादीचे उभारणारे कॉर्पोरेटर आत्ता रस्त्यावरून चालणार आहेत कारण त्यांच्या रस्त्याला खडे लागू नये, खड्डा लागू नये, दगड लागू नये, ठेच लागू नये. आत्ता त्यांचा रस्ता गुळगुळीत करतात आहे कारण त्यांनाच त्रास होऊ नये ही त्यांची कामगिरी आत्ताची दिसती आहे. सगळी जनता बघणार आहे. जनता मायबाप खूप सुज्ञ आहे. शिवसेना काय म्हणते ताई? उत्तर द्या शिवसेना. नाही सई ताई हे चुकीचं आहे. जो पुणे महानगरपालिका आहे हायवे वगैरे लगतचे रस्ते तुम्ही पाहिले असतील तर एवढ्या चांगल्या प्रकारे वसुलीचे जवळ अंतर्गत पण शहरातले पण रस्ते ताई मग आधीपासून झालेले आहे ताई. शहरातले पण रस्ते आहेत ते चांगल्या पद्धतीचे आधीच केलेले आहे. आमचे सरकार आधीचं होतं तेव्हापासूनचे रस्ते झालेले आहेत ते आता केलेले नाहीये ताई. काँग्रेस राष्ट्रवादीनं पाठपुरावा केला म्हणून सोलापूरला हैदराबाद हायवे आला असं त्यांचं म्हणणं. हायवे झाले सोलापुरात. हवे काय त्यांच्याकडे नाही झाला. जनते रोज एक मारायला लागला रस्त्यावर. जनतेने काय केलं मोर्चा काढला, मुर्दा ठेवला तिथं. त्याच्यामध्ये आडम मास्तर सुद्धा उभा राहून हे केले आणि हे बघा हे मध्ये जोडतात काय नाही यांना मोर्चा काढायला येतात. यांना प्रश्न मांडायला येतात मोर्चा काय करते त्यांनी. तुम्ही पाहिलेलं आडम मास्तर रस्त्यावर उतरून मोर्चा काढतात. कोणी मेलं तर त्याला मडा घेऊन जातात. त्यांच्यावर केसेस आहेत. हे कधी बाहेर हे पंचायतून एअर कंडिशन मधून बाहेर येत नाहीत. आडम मास्तर गरीबातले लोक बाहेर येतात. चांगलं माहिती आहे. आडम मास्तरनी सध्या मोर्चा काढल्यामुळे त्याच्यामुळे झाले. त्याच्या कुणाच्या राज्यात झालेलं नाही. मास्तर मुले आज सोलापूर शहर सर्व मिल बंद पडले, सर्व कारखाने बंद पडले. हे सर्व त्यांचं मास्तरमुळे आज सोलापूर शहर बकाल झालेलं आहे. सर्व उद्योगधंदे बंद पडलेले. अहो मास्तर यांना विचारा की यांनी फायदा झाला तर त्या मिल बंद पडताना त्यांना विचारा मास्तर किती वर्षात मिल बंद पडताना. याला जबाबदार कोण आहे? मिल भाजप सरकार काँग्रेस सरकार एका नाण्याच्या दोन बाजू. हे विकू खायला शोकलेले आहेत म्हणून बंद पडलंय. आज बघा की इंद्रधनुष्य मोठं लटकेलंय तिथं. कोण जबाबदार आहे त्याला? त्याला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना याला हे जबाबदार आहेत. आडम मास्तर काय हो एक आमदार आहेत त्यांचे किती आहेत? हे किती आहेत? एक वर आडम मास्तर केला मग तुम्ही काय करत होता? झोपला होता का? एक माणसं तुम्हाला ऐकत नाही का? आडम मास्तर तुम्हाला ऐकत नाही का? म्हणजे आडम मास्तर मोठा यांनी सगळे हिरो. आडम मास्तर हिरो, आडम मास्तर हिरो आहे. हिरो नगरसेवक काय येत नाहीत. एका रात्रीतून एका मताला 2-2 हजार रुपये देतात. एका याला 2-2 हजार रुपये देतात. घरी जातात, देवावर हात ठेवा, रानवर हात ठेवा आणि हे पैसे घ्या. 5 वर्ष आम्ही काम करतो. पैसे वाटल्यामुळे आडम मास्तर पडले. भाजप सरकार बी काँग्रेस सरकार दोघं बी वाटले. तुम्ही या की तुम्हाला दाखवते रात्रीचं. पण आम्ही पोलिसांना बोलवलं, सगळ्याला बोलवलं. प्रणिती शिंदेचे पैसे पकडायला बघितलं की नाही? यांच्या बघितलं की नाही? कोर्टे काय केलं? अनाजचा अनाज वाटला. एक दिवस झालं की नाही काय वाटतं? एक दिवसाची बिर्याणी 5 साल की परेशानी. यांनी महिनाभर काय करतात? बिर्याणी वाटते, दारू वाटते, मत आपल्याकडे करून घेतात. जनता हे बघा जनता जागृत आहे. जनता जागृत आहे. आता दाखवून देईल जनता तुम्हाला रस्ता.
रस्ता जनता दाखवतील तुम्हाला. भाजपचं म्हणणं काय आहे, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या बाजूने सगळ्या राज्यातली जनता उतरली आहे, माकपच्या बाजूने का नाही असं म्हणतायत. अहो, उतरतील ना, आता बघा ना उतरतील. तुमच्याकडे अहो भाजपने काय केलं, सगळ्या बँका बंद, स्वतः कमवलेले पैसे सुद्धा बंद. कुणामुळे? हे कोण केलं? कोण केलं? भाजपने केलं. आणि म्हणतात तरी बंद केलं, तरी बंद केलं. हो, तुम्हाला माहित नाही हो. नोटाबंदीमुळे काय हाल झाले मग सोलापूर? चांगलं झालं म्हणतायत नरेंद्र मोदी म्हणतायत. नोटाबंदीमुळे एक मिनिट नोटाबंदीमुळे नरेंद्र मोदी म्हणतायत नोटाबंदीमुळे चांगलं झालं. नोटाबंदीमुळे नरेंद्र मोदी म्हणतायत ऐकायची क्षमता ठेवा. हे बघा, नोटाबंदीमुळे काय झालं, हे बघा, संधी ना बरोबर आहे की नोटाबंदीमुळे काय झालं. तुम्ही म्हणता चांगलं झालं. नरेंद्र मोदी म्हणतायत चांगले दिवस येतील. आजचे दिन आते म्हणले की आजचे दिन आहे, बँका बंद, जेवायचं बंद, पाणी बंद, आम्ही कमवलेला पैसा बी बंद. अहो जी बिडी बाई कमावती ना, सकाळी उठून आहे की नाही बिडी करते. अहो नरेंद्र मोदींनी बंद केलं, लोकांचे पैसे बंद केलं. तुला काय अधिकार आहे? काळा पैसा कुठे आहे? काळा पैसा बाहेर देशात, काळा पैसा बाहेर देशात. गरिबांकडे काळा पैसा असते का? तुम्ही गरिबांच्याच बँका बंद केल्यात. व त्या मल्ल्याला पकडून आणा की, सगळ्याला धरून आणा. काळा पैसा कोणाकडे? जनतेकडे आहे का? नाही. मग जनता दिवसभर काम करते, त्याचा पैसा तुम्ही बंद करता. परवा दिवशी एक बिडीबाई, जे आपल्या मुलीचं लग्न होतं आणि तिने काय केली, राजीनामा दिली, पैसे ते बँकेत आले. कुठून आले मग ते बँकेचे पैसे बंद केले. म्हणजे तुमचं एवढं राज्य, लोकांच्या पैशावर तुमचा डोळा भाजपवाल्याचा. आणि मास्तरनी हे केलं आणि मास्तरनी ते केलं. हे थोडं बघा, तुम्ही काय केलं ते सांगा. बोला, उत्तर घेऊया आपण, उत्तर घेऊया. बँक मॅनेजरकडे ज्यावेळेस तुम्ही सत्य परिस्थिती मी राजीनामा दिलेला आहे, माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी राजीनामा कागदपत्र सादर केल्यावर काय बँक मॅनेजर काय येडा आहे का? त्यांनी पैसे द्यायला कशाला नकार देणार आहे? तुम्ही सरकारवर टीका करण्यापेक्षा तुम्ही सरकारवर नोट आजच्या दिनला आता 10 लाख रुपये हे बघा, आमचं सरकार येऊन फक्त 2 वर्ष झालेलं आहे. आमचं सरकार फक्त 2 वर्ष झालंय. 70-60 वर्ष झालेलं आहे काँग्रेसचं, काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे. आमचं सरकार येऊन, आमचे नरेंद्र मोदी येऊन फक्त 2 वर्ष झाले. अहो आमच्या 2 वर्षांमध्ये आम्हाला आजचा दिन करण्यासाठी 2 वर्षात 60 वर्षाचे कमवलेलं आहे की नाही, ते सगळे लुटून नेला ते सरकारने. ते सरकार म्हणजे चोर सरकार झाले की नाही. सामान्य जनतेची पिळवणूक केलेली आहे ह्या मोदी सरकारने. भूलभुलैया पडला, अच्छे दिन आएंगे ऐसे दिन आएंगे, पण तसं त्या प्रमाणात काही झालेलं नाही. नोटाबंदी केली आहे आणि परत सामान्य लोकांना म्हणाले की तुम्ही झिरो बॅलन्सवर खाते ओपन करा, तुमचे 15 लाख जमा होतील. 15 रुपयेसुद्धा त्या गोरगरिबांच्या खात्यावर जमा झालेले नाही. मग ही पिळवणूक नाही तर अजून काय आहे हे? परत गॅस शेगडी देतो म्हणाले, गरिबांना फुकट गॅस दिले आणि इकडे सिलेंडरचे भाव वाढवले, सबसिडी तर नाहीच आहे. म्हणजे इकडनं घेतात आणि आमचाच पैसा आमच्या खात्यावर तो जमा होतो. सबसिडीचं तर नावच नाही, सबसिडी अजिबात मिळत नाही आहे. आणि इकडे गॅसची शेगडी देतात आणि इकडे गॅस भाव वाढवतात. मग का काडी लावायची का त्या शेगडीला? गोरगरिबांची चूल कशी चालणार आहे? परत सामान्य लोकांना नोटाबंदीचे 90% लोक रोखीने व्यवहार करतात. त्यामुळे सामान्य जनता हातावरला पोट असलेलं त्यांनी बँकेत जाऊन काय कामं करायची का रोजीरोटी करायची? सर्वसामान्यांना त्रास होतोय असं भाजपचं म्हणणं नाहीये, परंतु माकपचं आणि राष्ट्रवादीचं शिवसेनेने सुद्धा तुमच्या युतीतल्या पक्षानं टीका केली होती. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नरेंद्र मोदींनी ज्यावेळेस नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की 50 दिवस मला अवधी द्या, त्याच्यानंतर मी सर्व काही सुरू. अहो उत्तर देऊ द्या, जर दम खावा, एवढं उतावळ होऊ नका, दम खावा जरा. आहे 21 तारखेला आपल्याला आहे सामोरं जायचंय महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये. अहो नरेंद्र मोदीच्यावर टीका करणं हे तुम्हाला योग्य नाहीये. आम्ही 2 वर्ष झालं, आम्ही फक्त 2 वर्ष झालं. पण नोटाबंदीमुळे खरंच परिणाम झाले भाजपचं म्हणणं आहे. काय कशा पद्धतीने? नोटाबंदीमुळे फक्त 50 दिवसांनी आम्ही नरेंद्र मोदींनी सर्वांना जाहीर आवाहन केलेलं आहे की 50 दिवसानंतर आम्ही काळा पैसा उघडकीस आणणार आहे. ते काळा पैसा उघडकीस आणण्यासाठी खूप काही वरिष्ठ पातळीवर चाललेलं आहे. पण गरीब जनतेला जे काही बँकेमध्ये आज सर्व बिडी कारखानदार बँकेच्या माध्यमातून जे काही व्यवहार करत आहेत
त्या व्यवहाराच्या संदर्भात बँकेमध्ये आज पैसे लूज झालेले आहेत. सर्वांना वेळेवर तिथं पैसे देत आहेत. सर्व काही ग्राहक संरक्षणचे बँक आहेत, त्या बँकेच्या मार्फत सुद्धा त्यांना मजुरी मिळत आहे. असं काही कोणाचा त्रागा नाहीये. जनता ज्यावेळेस जनतेचं समर्थन असं म्हणायचं का नोटाबंदीला तुम्हाला? कोणत्या जनतेने केलं त्यांना? नाही नरेंद्र मोदींनी नोटाबंदी यामुळे नाही जनता अजिबात नाराज नाहीये. जनता खूप सहनशीलता आहे. नरेंद्र मोदींच्या पाठीमागे हे सर्व आहे. मी गेल्या 20 वर्षापासून जनतेमधून मी निवडून येते. मी काय जनतेच्या मधून येत नाही असं नाहीये. मला पण माहित आहे माझ्या नोटाबंदीचा आणि पाण्याचा प्रश्न केला आपण. सगळी परिस्थिती बघितली. राजकीय पक्षांचं हे म्हणणं आहे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही सर्वसामान्य नागरिकात मिसळता, परिसरात फिरत असता, तर काय चित्र दिसतं? खरंच सोलापूरकरांना सुरळीत पाणी पुरवठा होतो? अजिबात नाही. पाण्याच्या बद्दल तुम्ही बोलाल तर माझं तर म्हणणं आहे, आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये 4-5 दिवसाला एकदा पाणी येतं आणि ते पण फिक्स नसतं. बुधवारी लाईट घालवतात आणि त्याच दिवशी पाणी सोडतात. मग पाणी भरायचं कसं? बरोबर आहे. 4 तास तुम्ही पाणी सोडला आणि 5 तास लाईट घालवला. मग आम्ही एकतर नोकरीला जाणारी लोक, तुमचं टायमिंग पाण्याचं फिक्स पाहिजे. तुम्ही कधीही पाणी सोडता, बरं ठीक आहे पाणी नाही आलं म्हणून आम्ही कसं आवरून निघून जातो आणि नेमकं आम्ही गेल्यानंतर ते पाणी सोडतात आणि नेमकं त्यावेळेसच लाईट पण घालवतात किंवा लाईट येते. ठीक आहे, पाण्याचा हा प्रश्न झाला. रस्त्याचं तुम्ही म्हणाल तर आत्ता येऊन तिथं खडी पडली आत्ता. म्हणजे या मागच्या पिरियडमध्ये तुम्ही काय केलं? आजपर्यंत आम्ही त्या कुठला नगरसेवक आहे काय याला बघितलं नाही. माझं वय आता आज 26-27 काय असेल, पण माझ्या वया इतकं काम झालेली इथली लोक आहेत. माझ्या वयापेक्षा जास्त काम केलेली इथं लोक थांबलेली आहेत या राजकीय ह्याच्यामध्ये. पण कुणाची जी सत्ता आहे त्यांनाच बोलायला लागले मी. मला कुठली सत्ता आहे काय ह्याच्याशी संबंध नाही. प्रत्येक पक्ष म्हणतो आम्ही हा मोर्चा काढला, आम्ही तो मोर्चा काढलो, आम्ही हा मोर्चा काढलो. कुठल्याही पक्षाने कुठलाही मोर्चा काढलेला नाहीये. जे काही मोर्चे निघालेले आहेत, पाण्यासंदर्भात मोर्चा असेल, कुठल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला घरी त्रास झालाय काय, कुठल्या पक्षाच्या पदाधिकारी काय त्रास होतोय, सरळ पिण्याचं पाणी नाहीये, चला आणा कॅन विकत. वापरायचं पाणी नाहीये, एखादा टँकर मागवला, 3,000 घातले, 4,000 घातले, टँकर 2 दिवसाला एकदा त्यांच्या घरी टँकर येऊन पडतो तिथं. मग हे लोक मोर्चा करणार आहेत का? हे लोक कुणी मोर्चा केलेले नाहीयेत. पाण्याचा जो मोर्चा असेल तो सामान्य जनतेने केलेला आहे का, तर त्यांना ते हाल सोसावे लागलेले आहेत. जर कुठले पूल आमच्या काळात उभारला, हायवे आमच्या काळात झाले, रस्ते आमच्या काळात, कुणाच्याही काळात काही झालेलं नाहीये. ज्याचं मूल मेलंय ऍक्सिडेंटमध्ये, ज्याची आई बहीण मेली आहे, ज्याचा बाप गेलाय त्या ऍक्सिडेंटमध्ये, ज्याचं कुटुंब वाऱ्यावर पडलंय त्या ऍक्सिडेंटमध्ये, घरचा माणूस गेल्यामुळे अशी लोक संतप्त होऊन या लोकांनी मोर्चे काढलेत आणि मग ते पूल झालेले आहेत, मग ते हायवे झालेले आहेत आणि मग ते रस्ते झालेले आहेत. बाकी सगळ्या पक्षाचे लोक फक्त या गोष्टी कॅश करतात. म्हणजे ह्या एखादा इलेक्शनचा आला की मला कुठलाही पक्ष माहित नाहीये. मी इथं कुठल्याही पक्षाला ओळखत नाही. आम्ही मोर्चे बघतो, मोर्चामध्ये सामील होतो. मोर्चे अजून बघितले नसतील. नाही, आपण ऐकून घ्या. नाही मग तुम्ही आम्ही मोर्चामध्ये सामील होतो. आम्ही मोर्चामध्ये सामील पण होतो. तिथं जात पण असतो. भले आम्ही स्पॉटलाइट मध्ये नसतो. आता इथं किती लोक उभारलेले आहेत, हे यातला एकही माणूस स्पॉटलाइट मध्ये नसतो. हा एखादा प्रत्येक माणूस त्या मोर्चामध्ये सामील होतो. यातल्या एकाचंही नाव पेपर मध्ये नसतं, पण यातला प्रत्येक माणूस मोर्चामध्ये असतो. आम्हाला स्पॉटलाइट मध्ये यायचं नसतं, आम्हाला पेपरमध्ये नाव नको असतं, आम्हाला टीव्हीवर आम्ही नको असतो. फक्त आम्हाला आमच्या सुविधा पाहिजे असतात. का तर आम्ही टॅक्स भरतो. आम्ही प्रत्येक वेळेला आमच्याकडून पैसे आम्ही देत असतो. जेव्हा आता बसची सुविधा तुम्ही आणली, केंद्र शासनाने आम्हाला बस मंजूर करून दिल्या, त्या चालत नाहीत. आपण त्या प्रश्नाकडे येऊया. नलिनताई तर खूप बोलतील त्या विषयावरती. आपण इथे एक ब्रेक घेणार आहोत. मात्र आता मुद्दा जो गाजला इथं पाण्याचा आणि सर्वात महत्त्वाचा रस्त्याचा, विजेचा जो मुद्दा गाजला, तो खरं तर महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणूनच आपण इतरही आणखी प्रश्न आहेत त्या महिलांच्या अशाच अनेक प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. मात्र इथे एक ब्रेक घेऊयात. तुम्ही बघत राहा BR न्यूज.
ब्रेक नंतर राजकीय दंगलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण या सगळ्या विषयांवरती चर्चा करत असताना खऱ्या अर्थाने हे प्रश्न कसे सोडवले जावेत यावरती चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत शिवसेना आहे. शिवसेनेच्या दृष्टीनं तुम्ही काय प्रयत्न करणार? हे सोलापुरातले महिला विश्वातले प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत. मग ते महिलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न संरक्षणाचे आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे. तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करायला हवं? शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक तर लढवणार आहेच आहे. संपूर्ण याच्यामधून युती झाली उत्तम. आमच्या पक्षश्रेष्ठी जे युतीचा निर्णय घेतील ते ठीक होईल. नाही जर नाही युती झाली तर आम्ही पूर्ण लढणार. मात्र स्वबळावर लढणार आपण आहोत. सोलापूरच्या विकासावरती सुरुवातीला बोलूयात, मग पक्षांच्या गणिताकडे वळूयात. आपण तर काय करायला हवं आपण सोलापूरच्या विकासासाठी, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी मिळून? शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या शिवसेनेचं ब्रीदवाक्यच आहे 80% समाजकारण 20% राजकारण. त्यामुळे समाजासाठी झटणारा आमचा पक्ष आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून पाणी सगळीकडे हद्दवाढ भागामध्ये सगळीकडे दररोज पाणी येणार याच्याने कार्य करणार शिवसेना. आपण अजेंडा ऐकूया. मात्र पाण्याची समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावरचे जे महिलांना त्रास होतात, छेडछाडीचे प्रकार होतात किंवा इतर ज्या समस्या आहेत त्या सोडण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय करायला हवं? महिलांना ज्या समस्या निर्माण होतात आहे, छेडछाड होते, कॉलेजमधल्या मुली बाहेर जाताना प्रॉब्लेम येतो, महिलांना प्रॉब्लेम येतो, मंगळसूत्र चोरीला जातो. अशा काही ठराविक ठिकाणी जिथे लाईट अजिबात नाही तिथे लाईटची व्यवस्था करणार. इतकंच नव्हे तर तिथे आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवणार. प्रत्येक ठिकाणी गस्त घालायची, रात्रीतून सोय करणार. शिवसेनेच्या माध्यमातून असे आम्ही काम करणार. महिलांच्या दृष्टीनं सुरक्षेचा मुद्दा सोडण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून किंवा सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत असंच त्यांना वाटतोय. नलिनताई, हे सगळे प्रश्न आपण बघितले, तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करायला हवं? हे सगळे प्रश्न खास करून सोलापूर सोबतच महिलांसाठी अत्यंत त्रासदायक आहेत. हे बघा, यांनी सांगितलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण माझ्या कम्युनिस्ट पक्षाने मला शिकवलं आहे की 101% समाजकारण, जनतेचं काम करायचं. जेव्हा आमचे नगरसेवक निवडून येतील सगळ्यात प्रथम चौकातून आम्ही CC कॅमेरे बसवू, म्हणजे महिलांना न्याय मिळेल. कुठं काय झालं ते समजेल. आम्ही अजेंडा आपण ऐकूयात, माकअप काय करेल ते ऐकूयात. मात्र हे प्रश्न सोडवायचे असेल तर आपण सगळ्यांनी मिळून काय करायला हवं? सोलापूरचा विकास करायचा असेल तर आता स्मार्ट सिटी योजना आलेली आहे, तर त्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल का पुन्हा स्मार्ट सिटीवरनं राजकारण रंगेल? नाही, स्मार्ट सिटी आली आहे तर सगळ्यांनी एकत्रित येऊन स्मार्ट सिटीमध्ये जे आपल्यामध्ये तक्रारी आहेत, जे अडचणी आहेत त्या सर्वांनी सोडवल्या पाहिजेत. एकत्रित आलं पाहिजे, जनतेला न्याय दिला पाहिजे. जनता ही आपली मतदाताची राजा आहे. जनता खुश तर आपण खुश. जनता आपल्याला निवडून कशासाठी देते? त्यांचं एक पहारेकरी बनून आपण काम करण्यासाठी देते, राजा म्हणून नाही किंवा मालक म्हणून नाही. तर आपण सगळ्यात पहिले जनतेचे प्रश्न सगळ्यांनी मिळून सोडवले पाहिजेत. आज आपण सभागृहामध्ये बघतो, त्यांना सभागृह म्हणजे काय आजच्या नगरसेवकांना माहीत नाही. कोण असं पाय ठेवून बसतंय, कोण असं झोपून बघतंय, कोण कसं बसतं हे बघितलं की तुम्ही हमेशा असता. एकाने सुद्धा हे आपले आयुक्तांना काय प्रश्न विचारायचं, या सभेमध्ये काय प्रश्न विचारले पाहिजेत, आजच्या नगरसेवकाने आजपर्यंत आवाजच उचलला नाही. असे नगरसेवक आले पाहिजेत की जनतेसाठी आवाज उठवणारे आणि जनतेसाठी काम करणारे, ताकी घरात झोपून कोणातरी एखाद्या कार्यकर्त्याला पाठवून काम करणारे नसावेत, असं माझं मत आहे. बाकी या बहिणींचं मत जाणून घ्या. निश्चितपणे खूप महत्त्वाचा मुद्दा नलिनी कलबुर्गी यांनी मांडलेला आहे. खऱ्या अर्थानं जर सोलापूरचा विकास करायचा असेल तर हे सगळे प्रश्न आहेत ते असे आपोआप सुटतील. मात्र त्यासाठी कार्यक्षम नगरसेवक हवेत असंच नलिनी कलबुर्गी यांना वाटतंय. भाजपला काय वाटतं आपण जाणून घ्या. सुरुवातीला राष्ट्रवादीकडे जाऊयात. राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत असताना तुम्ही अनेक प्रश्न आता मांडले, काही सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला असं सांगितलं. मात्र सोलापूरचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल, स्मार्ट सिटी करायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं? कशा पद्धतीने विकास करता येईल आपल्याला? नक्कीच स्मार्ट सिटीमध्ये नेहमीच राष्ट्रवादीचा विचार झालेला आहे. स्मार्ट सिटीमध्ये सोलापूरचं नाव यावं याच्या माध्यमातून नेहमीच राष्ट्रवादीनेच पुढाकार घेतलेला आहे. त्याच्या माध्यमातून जे हे असतील दिवाबत्ती असतील किंवा जिथे जिथे बॅनर लावलेले आहेत, तुम्ही अजूनही बघताय की डिवायडरच्या तिथे पुलावर वगैरे बॅनर जे वगैरे लावलेले आहेत तर ते फाटलेले आहेत किंवा बॅनर नसावेत, जे शहराचं विद्रुपीकरण होतं विनाकारण बॅनरमुळे. बॅनर नसावेत आणि डिवायडरमध्येच सगळी व्यवस्थित छान झाडे लावलेली असावी, जेणेकरून फुलांची झाडे असावी की ढोरं वगैरे खाणार नाही त्याला आणि छान फुलं वगैरे येतील तर ते जे कोणी येतील. आणि जे डिवायडरमध्ये जे दुसरे विद्रुपीकरण अशी झाडे आलेले आहेत, म्हणजे काटेरी झाडं आलेली आहेत,
ते सुद्धा काढण्यात विकासाच्या यावे. दृष्टीने काय स्वच्छ सुंदर सोलापूरचा राष्ट्रवादी संकल्प असणार आहे, मात्र विकासच्या दृष्टिकोनातून तुमचं काय वाटतं तुम्हाला? आता जे सगळे मुद्दे निघाले पाण्यासाठी किंवा रस्त्याचा, यासाठी काय करतील आपल्याला, कशा पद्धतीने विकास करता येईल? ते स्वच्छ तर पाणी आपण देतोच आहे. आरोग्याच्या सुविधाने जिथे आहेत दिलेलं आहे ताई, तुम्ही बोलू नका. आरोग्याच्या दृष्टीने असतील, महिलांचे आरोग्य असतील किंवा दवाखाने असतील, तिथे औषधांचा पुरवठा व्यवस्थित असला पाहिजे, याकडे लक्ष दिले पाहिजे की जेणेकरून गोरगरीब सुविधा त्यांना औषध उपचार व्यवस्थित व्हायला पाहिजे, ह्याच्याकडे आमचं लक्ष राहिलं आहे आणि राहतच आहे. आतापर्यंत पण आम्ही आणि इतर विकासच्या सुविधा मिळणं महत्त्वाचं वाटतं राष्ट्रवादीला. भाजपच्या दृष्टीनं काय वाटतं की सगळे प्रश्न सुटले जावे, त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय प्रयत्न करायला हवं? भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज स्मार्ट सिटी हा सोलापूर शहराचा हा विकास होणारच आहे आणि या सोलापूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमचा नवीन अजेंडा असणार आहे. त्या अजेंडा आपण शेवटी टप्प्यात चर्चा करूया. मात्र विकास कसा करता येईल आपल्याला? रस्त्याचा आत्ता प्रश्न मांडला, शुद्ध पाणी मिळतंय असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे, माकपचं मिळत नाही असं म्हणणं आहे, तुमचं काय आहे? तर कशा पद्धतीने करता येईल आपल्याला स्वच्छ? या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात बोलायचं म्हणजे या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कालावधीमध्ये 2012मध्ये या सोलापूर शहराला कॉलरा या साथीमुळे 22 या ठिकाणी जीव दगावलेला आहे. त्या माध्यमातून आम्ही स्वच्छ पाणी आणि देण्यासाठी आम्ही अनेक वेळा भारतीय जनता पार्टीने आवाज उठवलेला आहे. त्यानंतर पाणी देण्याची गरज आहे, जेणेकरून स्वच्छ पाणी पुरवठा देण्याची गरज आहे. नगरसेवक असा असायला पाहिजे की जनतेचा आवाज हा महानगरपालिकेच्या पटलावर त्या आवाज उठवून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असायला पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत असताना सेवक म्हणून आम्ही तिथं काम करत आहोत. निश्चितपणे नगरसेवक हा जनतेचा सेवक म्हणून काम करणारा हवा, हाच मुद्दा भाजपनं सुद्धा मांडलेला आहे. शेवटी आपण या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या म्हणून दीपाताई सगळं आपण हे बघत असताना खऱ्या अर्थाने सगळ्यांनी मुद्दे मांडले. कोण म्हटलं की नगरसेवक कार्यक्षम असावा, कोण म्हटलं जनता सेवक असावा, हे सगळे मुद्दे बरोबर आहेत. मात्र सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही जे मुद्दे मांडले यापूर्वी, तर ते मुद्दे सगळे प्रश्न कसे सोडवायला हवेत असं वाटतं तुम्हाला? सगळ्यांच्या परीने त्यांनी उत्तर दिलं, तुमच्या परीने काय उत्तर आहे? सगळ्याच पक्षाचे इथं आलेले आहेत माझ्या भगिनी. नेहमी असं होतं की जेव्हा आम्हाला एखादा प्रश्न भेडसावत असतो त्यावेळेला आहे की नाही, आम्ही पूर्वी म्हणजे ऐकायचो की मोठ्या मोठ्या लोकांचे PAs वगैरे असतात. आता असं झालं की नगरसेवकचा पण PA असतो. आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्याला भेटू शकतच नाही. त्याचं कोणीतरी हाताखालचे 2-4 पोरं असतात, त्यांना जाऊन भेटायचं. ते म्हणणार दादा भेटतील, भाऊ भेटतील, अण्णा भेटतील, ताई भेटतील, 4 दिवसांनी या, 5 दिवसांनी या. आमचे प्रश्न कोणी ऐकून घेत नाही. असा दर वेळेला आम्हाला अनुभव येतो. मग अशा वेळेला काय होतं की मग हे प्रश्न आम्ही सांगायचे कुणाला? आमच्यापर्यंत जर नगरसेवक पोचत नसेल तर त्यासाठी आहे की नाही, नगरसेवक जो आहे तो आमच्यातला असावा. पहिली गोष्ट म्हणजे ज्याला खरंच काही सोसावं लागलंय अशी लोक असावीत. नाहीतरी खूपदा असं होतं की नगरसेवक एक असतो, फक्त सही मात्र, आणि काम कुणीतरी दुसरंच करत असतं. ह्या गोष्टी कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत. आणि जे काही तुम्ही काम करता ते वेल प्लॅन्ड असलं पाहिजे तुमचं काम. म्हणजे तुम्ही रस्ता करता आराखड्यानुसार असतं, पण प्लॅनिंग नसतं. आराखडा आणि प्लॅनिंग यात फार म्हणजे आराखडा आणि नियोजन ह्यात खूप मोठा फरक आहे. आराखडा तुमचा कागदावर असतो आणि नियोजन जे असतं ते तुम्ही प्रत्यक्षात. आराखड्यानुसार तुम्ही रस्ता तयार करता, अगदी व्यवस्थित रस्ता करता, आणि 8 दिवसांनी येता की या गल्लीमध्ये या वस्तीमध्ये ड्रेनेज लाईन नाही आहे, तर 8 दिवसापूर्वी तयार केलेला रस्ता तुम्ही परत तो खोदता. म्हणजे तुमचं इथं प्लॅनिंग नाही आहे. हे सगळं कशामुळे होते की तुमचं प्लॅनिंग नाही आहे. तुम्ही आम्हाला आमचा जो कोणी उमेदवार असेल, नेता असेल, आमच्यावर जो कोणी आमचे प्रश्न सोडवणारा आहे तो फक्त आम्हाला साक्षर नको आहे, सुशिक्षित पाहिजे आहे. आणि जर आताच्या आधीचे लोक तर चांगले आहेत, मी कुणावरही काही आक्षेप घेऊ शकत नाही, पण नवीन लोकांकडे पण काही कल्पना त्यांच्याकडे असतात. काही यंगस्टर्स आहेत जे इच्छुक आहेत, त्यांच्या पण डोक्यामध्ये काही चांगल्या कल्पना आहेत जे आजूबाजूच्या लोकांमध्ये फिरत असतात. हे कल्पना आहेत, मात्र कल्पना प्रत्यक्षात उतरायच्या म्हटल्यावर आता रस्त्याचा प्रश्न तुम्ही मांडला, पाण्याचा प्रश्न मांडला, तर उद्योगधंदे सोलापुरात आले पाहिजेत. तुम्ही कल्पकता आत्ता शब्द वापरला, पण तू हीच तरुण आहे, आज पुण्या मुंबईला स्थलांतरित होते, तर तेच उद्योगधंदे सोलापुरात आणले पाहिजेत. तर त्यासाठी आपण काय करायला हवं?
ते कशामुळं आपले तरुण बाहेर चाललेत हा मोठा प्रश्न खरं तर इथल्या राजकीय लोकांना मी केला पाहिजे की तुम्ही मी हे केलंय, माझ्या पक्षाने ते केलंय, माझ्या पक्षाने हे केलंय, मग माझे इथले तरुण का बाहेर गावी जाऊन काम करतायत? का माझे तरुण जर इथंच काम केले, माझ्या तरुणांची माझ्या तरुणांची जर बुद्धिमत्ता माझ्या ठिकाणी वापरली गेली, माझ्या तरुणांची बुद्धिमत्ता माझ्या तरुणांची जर बुद्धिमत्ता माझ्या ठिकाणी वापरली गेली, माझ्या शहरामध्ये वापरली गेली, माझ्या आजूबाजूच्या ठिकाणी आम्ही प्रबोधन करतोय, ठीक आहे, मी भरपूर म्हणेन, मी प्रबोधन करेन, मी भरपूर म्हणेन, मी तरुणांना एक मिनिट ऐकून घ्या, एक मिनिट तुम्ही ऐकून घ्या, एक मिनिट तुम्ही ऐकून घ्या. मी कुठल्याही राजकीय पक्षाकडून बोलत नाहीये. पहिली गोष्ट, मी कोणत्याही राजकीय पक्षाला मी जनता आहे, मी ऑडिट काढणार, मी जनतेतून आलेली आहे म्हणल्यावर मी ऑडिट काढणार, कारण मला वरचा माझे प्रश्न ऐकणारा माणूस मला वरती पाहिजे आहे. जर तुम्ही माझं जनता म्हणून ऐकून घेत नसाल तर तुम्हाला काय अधिकार आहे वरती थांबण्याचा? मी जनता आहे म्हणून मी सोचलंय, माझी जी तरुणाई आहे ती आज बाहेर जाते, मला तुम्ही प्रबोधन करण्याचं अक्कल शिकवताय. मी आज प्रबोधन करेन, आज इथं तरुणांची सभा घेईन, मुलींना बोलवेन, त्यांच्यासाठी काहीतरी काम करेन, हे करेन, सांगेन, पण शेवटी मला ज्या काही योजना मंजूर करून आणायच्या, ज्या काही उद्योगधंदे इथं आणायचे, त्यासाठी कोण जबाबदार असणार आहे? ते थोडीच मी एखादं पत्रावर लिहिलं, एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि वरती धाडले आणि ते इथं कारखाना आलाय, हे आजपर्यंत शक्य झालंय का? राजकीय इच्छाशक्ती हवी असं म्हणतात. राजकीय इच्छाशक्ती हवी आणि याला राजकीय लोक देखील तेवढेच आपल्याला सपोर्ट करणारे पाहिजेत. हा ठीक आहे, मी कुठल्याही पक्षाचं म्हणून तुला किंवा तू माझ्या पक्षात यावी म्हणून मी तुला सपोर्ट करत नाहीये, पण फक्त एक माझ्या शहरातला तरुण बाहेर जाऊ नये किंवा माझ्या शहरामधली बुद्धिमत्ता बाहेर जाऊ नये, तू हे चांगलं करतेस तर मी ह्याला सपोर्ट म्हणून मी तुला जर एखादा उद्योगधंदा आणून देते, असं जर राजकीय पक्ष मला सपोर्ट करत असतील तर माझं केव्हाही 24 तास प्रबोधन करायला मी तयार आहे. राजकीय पक्षांमध्ये आतापासून तुमचं स्वागत होऊ लागलेलं आहे. या पुढच्या काळात ठीक आहे, आपण या सगळ्या विषयांवर चर्चा केल्या. ताई आपण अजेंडा जाणून घेऊयात, सगळे पक्ष काय करणार आहे. सुरुवातीला जाऊयात आपण राष्ट्रवादीकडे अजेंडा काय असणार आहे? आमचा अजेंडा असा असणार आहे की जे आता तरुणाई आहे ती विज्ञान दृष्टिकोन ठेवून बाहेर पडत आहे, तर आपल्या सोलापूर सिटीमध्ये असे काही उद्योग व्यवसाय त्यांना रोजगार मिळेल अशा दृष्टीने मोठ्या कंपन्या असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्या कंपन्या आणण्याचा प्रयत्न करणार आहे राष्ट्रवादी पक्ष, जेणेकरून आपली ही तरुणाई आपल्या सिटीमध्येच राहून उद्योग व्यवसाय करेल की त्यांना काम मिळेल. सत्ता आहे तेव्हा का आणलं नाही त्यांनी? आणले ताई, आम्ही असं नाही, तुम्ही म्हणू नका, पण नाही, उद्योग व्यवसाय झालेले आहेत, त्यांचीच सत्ता होती, तर त्यावेळेस त्यांचं कुठे गेले यांचे उद्योगधंदे? एक तरी आणलं का? कुठलं इन्फोसिस कंपनी आणले का? कुठलं टाटा कन्सल्टंट आणलेले आहे का? केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. म्हणजे काय ह्या काय पूर्वीचा जाहीरनामा वाचताय? नवीन पूर्वीचं बी वाचत नाही, आताचं बी वाचत नाही, जाहीरनामाच नाही त्यांच्याजवळ, कुठला जाहीरनामा वाचतात? जाहीरनाम्यामध्ये तेच असणार आहे, दरवेळेस तेच आहे. तेच आहे. ठीक आहे, आणखी काय नवीन आहे का असं म्हणतायत विरोधी पक्ष तुमचे? नाही, त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही आतापर्यंत केलेलं आहे, पण त्यांना 60 वर्ष झाली. आपण याचा अजेंडा ऐकून घेऊया, मग तुमच्याकडे येतो मी. केलेलंच आहे. नाही, नवीन स्मार्ट सोलापूरसाठी काय कल्पना आहे तुमच्या अजेंड्यावरती? कोणत्या गोष्टी असणार आहेत विकासाच्या? ते सांगते ना की इथून आम्ही लक्ष देऊन महानगरपालिकेच्या संदर्भातून म्हणजे रोजगार मिळवून देऊन मुलांना इथेच काम मिळेल अशा पद्धतीचं आमचं काम असेल. आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या माध्यमातून तुमचं हे काम असेल? हो, नक्कीच. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माध्यमातून जर पुन्हा एकदा सत्ता आली तर पुन्हा एकदा सोलापुरातील तरुण बाहेरगावी जाणार नाहीत, यासाठी मजबूत उद्योगधंद्यांचं जाळं सोलापुरात निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. उद्योगधंद्यांचा जो प्रश्न आहे, जो मुद्दा आहे, तो अजेंड्यावर असणार राष्ट्रवादीच्या. शिवसेनेचा काय असणार आहे अजेंडा? शिवसेनेच्या माध्यमातून रेडीमेड गारमेंटचा मोठा प्रोजेक्ट आता सोलापूरमध्ये येणार आहे. त्या माध्यमातून बऱ्याच युवकांना युवतींना काम मिळणार आहे आणि बरेच कंपन्या सोलापूरमध्ये येणार आहेत आणि शिवसेना आणणार का ते सगळं? शिवसेनेच्या माध्यमातूनच आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शिवसेना आणणारच. शिवसेनेची सत्ता एक हाती द्या, सगळे आम्ही प्रोजेक्ट आणू, एकही आमचा युवक बाहेर कामाला जाणार नाही अशी मी ग्वाही देते. शिवसेनेनं डरकाळी फुडले, एक हाती सत्ता द्या. जनता काय करते आपण बघूयात. माकप
काय करणार निवडणुकीनंतर? 1-2 मिनिट आपण ऐकूया तुमच्याकडे येतो मी. हे बघा, हे सगळं वरच्या पातळीवर होत आहे. हे महानगरपालिकेच्या मधून कंपन्या येत नाहीत का? फक्त पायाभूत प्रश्न आपण सोडवू शकतो सोडवू कंपन्यांसाठी. शकतो. ते हे सगळे वरच्या लेवलवर असतात. सत्ता कुणाचे? वरच्या लोकांनी सगळ्या कंपन्या आल्या पाहिजेत, कारखाने आणले पाहिजेत, शैक्षणिक संस्था आणल्या पाहिजेत. मंत्री शिवसेनेचे आहेत त्यामुळेच ते म्हटलं दिसतंय तसं आणतील. ते आणू द्या, मग बघू तर बघू. ते अजून चुलीवर भाकर यायला वेळ आहे. उद्योग मंत्री आहेत तर एवढे दिवस काय केलं त्यांनी? सत्ता काँग्रेसची होती, सत्ता भाजपची पण आहे. काय केलं आतापर्यंत? काहीच नाही केलं. माकप काय करणार जर माकप सत्तेत आली तर? माकप सत्तेत आले म्हणजे आम्हाला रोज महिलांना पाणी देण्याचा पहिला आमचा अजेंडा असणार आहे. दुसरं, महिलांसाठी जे CC कॅमेरे आहेत की नाही, ते आमच्या फंडातून जे बी आम्हाला फंड मिळेल त्यातून पहिलं त्यांची आम्ही व्यवस्था करणार आहे. दुसरं, शौचालयाची व्यवस्था व्यवस्थित करणार आहे. लाईट, पतदेव, घाणीचे साम्राज्य बघता जागे जागे डुकरांचं साम्राज्य आहे. माणसं कमी आहेत पण डुकरं जादा आहेत सोलापूरला. त्यामुळे लोकांना किती आजार होतात, औषध पाणी नाही. हे म्हणतात सिव्हिल आणलं, सगळं आणलं, सिव्हिल केलं. सिव्हिलमध्ये 5 रुपये घेऊन जावा, आता औषध मिळत नाही, सगळं बाहेरून आणावं लागतं. तर हे सगळे औषधाचे दवाखाने सुद्धा महानगरपालिकेचे फुकटमध्ये असले पाहिजेत. महिलांचे प्रसूती जे असतात गृह, ते सुद्धा फुकटमध्ये असले पाहिजेत. आता म्हणतात की यांच्या राज्यात महिलांच्या प्रसूतीगृहामध्ये जावा, मेणबत्ती लावा लागती, बाहेरून सगळं सामान आणावं लागतं. ते कॉट कशी असती बघा. या सगळ्या सुविधा जेव्हा आमचा पक्ष येईल, माकपचे ज्या सीटं येतील, आमचा महापौर होईल, एकदा जनतेने आम्हाला महापौर म्हणून हातात द्या, एकदा सगळ्या जनतेने आम्हाला निवडून द्या आणि मग आमचं काम बघा. एक वेळेस जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून द्यावं आणि आमचा विश्वास आहे जनता यावेळेस आम्हाला निवडून देईल आणि आमचं त्यांचं काम आम्ही पहारेकरी बनवून करून देऊ. पहारेकरी बनणार आहे माकपा. मात्र आता भाजपचं काय असणार आहे अजेंडा जाणून घेऊयात. भाजपचा काय असणार आहे अजेंडा? स्मार्ट सिटी आणली म्हणून म्हटलं जात आहे. काँग्रेस म्हणते आम्ही स्मार्ट सिटी आणली, तुम्ही म्हणताय तुम्ही स्मार्ट सिटी आणली. तर या सगळ्या वादातून बाहेर पडत भाजपचा अजेंडा काय असणार आहे? स्मार्ट सिटी हे कोण आणलं आहे हे जनतेला माहीत आहे. स्मार्ट सिटी ह्या सोलापूर शहराचे खासदार आदरणीय शरद बनसोडे यांनी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये असल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सोलापूर शहराला ज्यावेळेस नरेंद्र मोदींची सभा झालेली आहे, तर तुम्ही ह्या ठिकाणी अर्थमंत्रीला, तुम्ही ऊर्जा मंत्रीला पाडाल त्यावेळेस त्यांनी शब्द दिलेला आहे जाहीर सभेत की सोलापूर शहर हा स्मार्ट सिटीमध्ये पहिल्या नंबरमध्ये आम्ही घेणार. ते शब्द जाणून त्यांनी सोलापूर शहराला त्या 10मध्ये खासदार बनसोडे कधी दिसले का? खासदार बनसोडे दिसले का विचारा. अजेंडा माझ्या भाजपाचा अजेंडा काय असणार आहे? भिकारी फिरायला लागलेत रस्त्यावर आणि स्मार्ट सिटी काढायला निघाले. बनसोडे साहेब दिसले नाहीत आणि स्मार्ट सिटी आणली कसं म्हणताय तुम्ही? जनतेला माहित आहे शरद बनसोडेंनी तिथं त्या ठिकाणी स्मार्ट सिटी आणण्यासाठी किती खटाटोप केलेलं आहे ते माहित आहे. आणि स्मार्ट सिटीच्या संदर्भात सोलापूर शहरामध्ये आम्ही ज्या मूलभूत सोयी आहेत, पाणी, रस्ते, दिवा आणि गटर, ह्या ड्रेनेज, ह्या सर्व योजना आम्ही पहिल्यांदा या सोलापूर शहरामध्ये हद्दवाढच्या भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत. आणि सोलापूर शहर जनतेला दररोज पाणी पुरवठा मिळवण्यासाठी आमचा अजेंडा असणार आहे. आणि सर्व सुशिक्षित हा भाजपाचा पक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी आमचा नाही आता आमचा अजेंडा आम्ही बोलायला आता हे बघा आमचा जाहीरनामा काय असणार आहे आम्ही बोललो. तुमचा हे बघा आमचा जाहीरनामा काय आहे, आमचा जाहीरनामा काय आमचा जाहीरनामा काय आम्ही सांगायला आलो जनतेला. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं अहो इतके दिवस या काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता या महानगरपालिकेमध्ये होता. आता आमची सत्ता आल्यानंतर अद्ययावत दवाखाने होतील, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मोफत औषधं आम्ही देणार. माकपचं स्वप्न भाजप पूर्ण करणार नाही अजिबात नाही. आमच्या अजेंड्यावर हा प्रश्न महिलांच्या संदर्भात जे काही प्राधान्याने या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्या पक्षाच्या माध्यमातून आमच्या जाहीरनाम्यामध्ये असणारच आहे. आमच्या पक्षाचं तर जाहीरनामा असणार आहे, शिवाय प्रभागनिहाय ज्या ज्या समस्या आहेत त्याचा पण वेगळा जाहीरनामा आम्ही प्रत्येक नगरसेवकांनी वेगळा आम्ही. यापूर्वी संकल्पना उतरली नव्हती कधी प्रत्यक्षात. आता यावेळेस 4 नगरसेवक असल्यामुळे प्रभागातल्या जे जे समस्या आहेत त्या समस्याचं विजन घेऊन आम्ही प्रभागात निवडणुकीला जात असताना जनतेसमोर आम्ही ठेवणार आहे.
प्रभागामध्ये आपण इतके दिवस पाहिलं की ही कामं आडली असं जनतेमधून बोललं जायचं, मात्र संपूर्ण शहराचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर प्रभागातल्या नेमक्या कोणत्या समस्या सुटल्या आहेत हे अद्याप आपल्याला समजलं नव्हतं, कारण समजायचं नाही. मात्र भाजपच्या दृष्टिकोनातून आता भाजपने एक पाऊल उचललंय. प्रभागाचा सुद्धा जाहीरनामा भाजपच्या वतीने जाहीर केला जाणार आहे. त्यामुळं आता जनतेला खूप मोठी स्पेस आहे आणि भाजपला कोंडीत पकडण्याची संधी सुद्धा आहे. कारण भाजपनं जर अजेंड्यामधील शहरातल्या गोष्टी पूर्ण केल्या नाही तर एखादा माणूस विसरू शकतो प्रभागातला, मात्र प्रभागातली गोष्ट जर पूर्ण केली नाही तर जनता विसरू शकणार नाही. नाही, प्रभागात ज्यावेळेस त्यांचा चार नाही वर्षानुवर्ष थांबा अजेंडा आहे, हे अजेंडा बघा वर्षानुवर्ष प्रभाग चालू आहे. नाही तो अजेंडा आमचा केराची सत्ता टोपली कोणाचे पडलेला. सत्ता कोणाचे होते कलबुर्गी ताईंनी या ठिकाणी त्यांना माहित आहे की सत्ता भारतीय सत्ताधारी जनता तुम्ही पार्टीची विरोधात. सत्ता नव्हती महानगरपालिकेत. अहो आम्ही विरोधक आहे म्हणून तर आज सर्व काय यापुढे सत्ता जनतेचा प्रश्न येणार नाही, या पद्धतीने तुम्ही जाहीरनामा सत्यात उतरवणार. हो हो आम्ही अवश्य उतरणार. सामाजिक कार्यकर्त्यांकडे वळूयात. सगळे अजेंडे आपण ऐकलेले आहेत, सगळे अजेंडे 5 वर्षापूर्वी ऐकले होते. वेगळं काय जाणवलं तुम्हाला का तेच तोचपणा आहे का यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहे तुमच्या? आता खरं पाहता आता मला मतदानाचा अधिकार मिळून 9 वर्ष झाले. मी खरंच सांगते की पहिले 5 वर्ष मी कधीही मतदानाला गेले नाही. चुकीचं अजिबात नाही मॅडम, तुम्ही मागून म्हणते चुकीचं, ह्या म्हणतायत मी टीका करते. मी एक जनतेचा घटक म्हणून इथं आले का तर आमच्यामध्ये कुठेतरी रोष आहे, कुठेतरी आमच्या मनामध्ये राग आहे. मी इथं जे तोच बोलते रोष मतदानातून व्यक्त करण्यासाठी 5 वर्ष मतदानामध्ये व्यक्त करण्यासाठी म्हणून मी मतदान करायला गेले नाही. कारण मी जसं बोलते मी एकटीच बोलते असं नाही. एक मिनिट ताई, एक मिनिट, मी काय बोलतेय ताई, हे यांचं चुकतंय की ह्यांना समाजाची काय खदखद आहे हे देखील जर या पक्षाला समजायचं नाही. आम्हाला माहित आहे खतखत काय. तुम्ही बिल्डिंग मध्ये राहता. तुम्ही ऐकून घ्या, हा, एकदा तुम्ही ऐकायला building मध्ये शिका. राहता. आधी तुम्ही जेव्हा तुम्हाला तुम्ही आधी ऐकायला शिका. आम्ही भांडे घासणारी बाई बरोबर आहे. होत्या, तुम्ही शिक्षिका, तुम्ही तुम्ही बोलताय, शाळेच्या संस्था तुम्ही काढता, फक्त निवांत बोलू नका, खात ऐकायला पण असता. शिका, ऐकायला पण शिका. तुम्ही बी ऐकायला तुम्ही शिका. ऐकायला पण शिका. शिका. दोन मिनिटं. बोलताय तुम्ही तुम्ही बोलताय फक्त नाही. एक बोलायला मिनिट, शिका. तुम्ही बोलायला शिका. तुमच्याकडे आल्यानंतर बोलायला शिका. मी येतो तुमच्याकडे 2 मिनिट. मी येतो तुमच्याकडे. ठीक आहे येतो मी 2 मिनिट ताई. हे बघा, मी येतो तुमच्याकडे 2 मिनिट. तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही बोला, मला माझं मत व्यक्त करू द्या. का मतदानाचा आम्हाला हक्क आहे, बरोबर आहे त्यांचं म्हणणं, आम्हाला मतदानाचा हक्क आहे. हे मी एकटी बोलत नाहीये. आमच्यापैकी कितीतरी लोक की आमच्यापर्यंत आमचा उमेदवार पोहोचत नाहीये किंवा आमची कामं होत नाहीये. तुम्ही तुम्ही तुमच्या मनातले 2 मिनिट बोल देतो 2 मिनिट. ऐका ताई, तुम्ही खूप लोक, हो बरोबर आहे, मी 5 वर्ष मतदान केले नाही हे मी ठामपणे माईक वर सांगते. कारण माझी ती खटखट आहे. माझ्या हीच खतखत आहे का की मतदानातून रोष उतरणार तुमचं मतदान करून? नाही, मी या वर्षी मी मतदानाला आवर्जून जाईन. कारण मला बघायचंय मी मतदान केलेली व्यक्ती किती विकास करणार आहे ना, बरोबर. हे मला बघायचंय. कारण आजपर्यंत जे माझ्या मनामध्ये जो पक्ष होता, जो पक्ष माझं काम करेल किंवा जो उमेदवार माझं काम करेल, एक व्यक्ती म्हणून किंवा एक पक्ष म्हणून नाही, मी त्या व्यक्तीला ती व्यक्ती म्हणून किंवा ती व्यक्ती आमचं काम करेल म्हणून जर मी त्या व्यक्तीला जर मत घालत असेल तर ती व्यक्ती माझं कितपत काम करेल हे मला बघायचंय. कारण आज त्याच्या आधी मी मतदान केले, बरोबर आहे की नाही. त्या 5 वर्षाच्या पिरियडच्या आधी मी मतदान केले. आमची कामं केली का त्यांनी येऊन? मग का म्हणून मी त्या व्यक्तीला मतदान करू? आणि दुसऱ्या व्यक्तीला मतदान करायचं ते म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आम्ही मतदान केल्यासारखं आहे. मग जेव्हा जनतेतून येतो, आम्ही काहीतरी बोलत असतो, त्यावेळेला आमचं कमीत कमी तुम्ही ऐकून तरी घेतलं पाहिजे. आपण सगळी गोष्ट ऐकूया. खरं तर ही चर्चा ऐकत असताना प्रत्येकाच्या मनातली खतखत बाहेर आलेली आहे. मात्र ही खतखत बाहेर येत असताना आता दीपाताईंनी म्हटल्याप्रमाणे असे अनेक तरुण आहेत जे मतदानाच्या दिवशी टूरला जातात. मात्र त्यांनी आता म्हटलेलं आहे 5 वर्षापूर्वी मतदान केलेलं नसलं तरी यंदाच्या निवडणुकीत मी आवर्जून मतदान करणार आहे. हा खरं तर बिहार न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही तरुणाईला संदेश देतोय. कारण तुम्ही जोपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत चांगले उमेदवार निवडून येणार नाहीत आणि जोपर्यंत चांगले कार्यक्षम उमेदवार निवडून येत नाहीत तोपर्यंत आपली लोकशाही मजबूत होणार नाही. त्यामुळं बिहार न्यूजच्या वतीने आणि सगळ्या मान्यवरांच्या वतीने मी आवाहन करतो, सगळ्यांनी तुम्ही आपला मतदानाचा हक्क बजावा आणि 5 वर्षानंतर का होईना किमान दीपाताई मतदान करतायत त्यांच्या मनातली खतखत बाहेर येते आहे. अशा प्रत्येक सोलापूरकरांच्या मनातली, तरुणांच्या मनातली खतखत बाहेर येईल एवढी अपेक्षा व्यक्त करूयात आणि आजच्या भागात इथेच थांबूयात. तुम्ही ताज्या घडामोडी आणि आमच्या अशाच विशेष कार्यक्रमांसाठी बघत राहा बिहार न्यूज चॅनल. चला बदल घडूया. नमस्कार.